ऑनलाईन कंपनी असून 22 राज्यात या कंपनीद्वारे माल वाहतुकीचे कार्य करण्यात येते। नागपुरातील अनेक गाडीधारकांनी या ऑनलाईन ॲपमध्ये आपल्या गाड्या माल वाहतुकीकरिता लावल्या आहेत। खाजगी माल वाहतूक गाडीधारकांना 1500 ते 2000 रुपये प्रति फेरीचे मिळतात, परंतु या पोर्टर कंपनीद्वारे 500 ते 700 रुपये भाडा गाडी धारकांना देण्यात येते। एखाद्या ट्रिपवर उशीर झाल्यास दंड म्हणून गाडीधारकाला 1 दिवसाकरिता निलंबित केले जाते व फाईन भरल्यास त्या गाडीधारकाला पुन्हा सेवेत रुजू करण्यात येते। त्यामुळे या गाडीधारकाचे फार नुकसान होते व त्याच्या परिवारावर उपासमारीची वेळ येते। पोर्टर ऑनलाईन कंपनीने गाडीधारकांना किमान 1200 ते 1500 रुपये वाढवून द्यावे अशी मागणी गाडीधारकांनी केली आहे। हमारी मांग ऐसी है कि हमने 2 बार इससे पहले कंपनी में जाके इनके ऑफिस में जाके मीटिंग किए थे और इनको बताए थे कि हमारे को जो भाड़े दिए जा रहे हैं वो भाड़ों में हमारा गुजारा नहीं हो रहा है। हम कई नई गाड़ी वाले हैं, कई पुरानी गाड़ी वाले भी है, हमारी EMI तक की नहीं निकल रही है। और ये पोर्टर जब से यहाँ पे मार्केट में आया है पूरा धंधा कैप्चर कर लिया है, तो हमारे को ऑनलाइन की वजह से हमारे को प्राइवेट भाड़े भी नहीं मिल रहे। तो हमारी मांग ये थी कि भैया कम से कम हमारे को जो प्राइवेट में जो भाड़े मार रहे हैं जो पुराने लोग यहाँ पे, तो जो 1200 रुपये की ट्रिप मारता है तो कम से कम आप हमको 900 रुपये तो भी दिया करें। वो हमारे को सिर्फ 700 रुपये 600 रुपये ऐसा भाड़ा देते हैं। तो हमारी मांग ये थी कि थोड़े से भाड़े हमारे बढ़ के मिले। फिर उसके अलावा हमारे जो मुद्दे हैं कि हमारी सुनवाई नहीं है, क्योंकि हमारे साथ में जो भी बुकिंग आती है वो पोर्टर हमें देता है और पोर्टर देने के बाद में हम वो बुकिंग पे चले जाते हैं, मगर वो बुकिंग जब हम देखते हैं वहाँ जाने के बाद में हमको पता चलता है कि वो माल ओवर साइज़ है या ओवरलोड है, ये जो भी है वो हमारे को वहाँ पे पिकअप लोकेशन पे जाने के बाद में मालूम पड़ता है। फिर जब हमारे तरफ से हम उसको ट्रिप को कैंसिल करते हैं तो ये लोग हमारे पे डिले लगा देते हैं या हमारा सस्पेंशन कर देते हैं या ऐसी तरीके के, यानी हमने जो एक्शन लेना कि हमारे को भी जैसा कस्टमर अगर ट्रिप कैंसिल कर रहा है तो उसको कोई प्रॉब्लम नहीं है, मगर हम अगर हमारे तरफ से अगर कैंसिल कर रहे हैं तो हमारे को डिले लगता है। तो ऐसे हमारे ये मुद्दे हैं। फिर उसके बाद में आज हमने जैसा ये ग्रुप बना लिए है, पहले कैसा था कि यहाँ पे कोई बोलने वाला नहीं था, अब हम बोलना शुरू कर रहे हैं तो इनको ऐसा लग रहा है कि हम यूनियनबाजी कर रहे हैं। तो आज हमारे को ये यूनियनबाजी के चलते आज मुझे परमानेंट इन्होंने सस्पेंड कर दिया है, तो उसके खिलाफ भी हमारे को यहाँ पे अभी थोड़ा सा बोलना पड़ेगा कि भैया ये कैसा है, हमारे सस्पेंशन हमारे को क्यों किया गया है करके। मैं फिरोज़ अहमद, और ये जो हमारी पोर्टर करके जो ऐप है इसमें हम लोग गाड़ियाँ चलाते हैं और अभी एक ग्रुप हमने बनाया है पोर्टर पार्टनर लोगों का। महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती अंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान योजनेतील वंचित शेतकऱ्यांना सरसकट योजनेचा लाभ मिळावा यासाठी मनसेच्या वतीने कोल्हापूर उद्योग भवनासमोर 6 दिवस उपोषण सुरू होते, याची शासनाने दखल घेतली। सहकार आयुक्त यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेतल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली। कोल्हापूर जिल्ह्यातील जे माजी सैनिक शेतकरी आहेत त्या सर्व माजी सैनिकांना प्रोत्साहनपर अनुदान मिळालं पाहिजे या मागण्यांसाठी गेले 7 दिवस झालं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर शहराध्यक्ष राजू दिंडोरले, जिल्हा सचिव प्रसाद पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी उपोषणाला बसले होते। या उपोषणाची दखल शासनाने घेतली असून शासनाने 3 मागण्या मान्य केलेल्या आहेत। कालच मंत्रालयामध्ये सहकार सचिव राजेश कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे साहेब, या जिल्ह्याचे DDR साहेब आणि काकडे साहेब अशी आमची काल मंत्रालयामध्ये बैठक झाली होती। या बैठकीमध्ये सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत। येत्या आठवड्यामध्ये हे सर्व अनुदान कोल्हापूर जिल्ह्यातील या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे आणि या माध्यमातून मी आपल्याला एक सांगू इच्छितो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या ठिकाणी गेले 7 दिवस झाला आमोर उपोषण केलं होतं आणि त्याला आता यश आलेलं आहे। स्थानिक बेरोजगारांना डावलून परप्रांतीयांना मोठ्या प्रमाणात सामावून घेतल्या जात असून महाराष्ट्र सरकारने निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार 80 स्थानिकांना रोजगार देणे आवश्यक असताना देखील मेसर्स अरविंदो रियालिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बेलोरा तालुका भद्रावती यांच्याकडून सुधारित शासन निर्णय कार्यपद्धतीचे सर्रास उल्लंघन व शासन नियमांची अवहेलना केल्या जात आहे, जी आम्ही कदापि खपवून घेणार नाही।
जर आपण नियमानुसार स्थानिक बेरोजगारांना आपल्या कंपनीमध्ये सामावून घेतले नाही तर संविधानिक पद्धतीने आपल्या कंपनीच्या धोरणाच्या विरोधात उग्र स्वरूपाचे काम बंद आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. रोजगार भेटलाच पाहिजे, स्थानिकांना रोजगार भेटलाच पाहिजे, स्थानिकांना रोजगार भेटलाच पाहिजे. इथली जी केंद्र सरकार आहे, इथली जी महाराष्ट्र सरकार आहे, ही महाराष्ट्र आणि केंद्राची सरकार जी आहे ती इथल्या बेरोजगारांना रोजगार देण्यामध्ये फोल ठरलेली आहे. एकीकडे ही जी सरकार आहे ही सरकार म्हणते की तुम्ही नोकरीच्या फंदात न पडता कुठला तरी स्वतःचा व्यवसाय सुरू करा किंवा कुठेतरी काम करा. मग असे असताना इथले जे बांधव आहेत इथल्या ज्या स्थानिक कंपनी आहेत त्या स्थानिक कंपन्यामध्ये जेव्हा काम मागायला जातात तेव्हा त्या स्थानिक कंपन्यामध्ये सुद्धा त्यांना काम भेटत नाही. मेसर्स अरविंदो रिअलिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बेलोरा या कंपनीमध्ये आलेलो आहो या उद्देशाने की इथले जे स्थानिक लोक आहे, महाराष्ट्र सरकारचा GR म्हणतो की जिथे कुठे एखादी कंपनी नवीन येते त्या ठिकाणच्या लोकांना कमीत कमी 80% लोकांना तिथे बेरोजगारांना भेटायला पाहिजे. पण वास्तविकता अशी परिस्थिती नाही आहे. जी कंपनी बाहेरून येते ती बाहेरून आलेली कंपनी आपल्यासोबत आपला स्टाफ सोबत घेऊन येते आणि अशातच त्याचा 60 ते 70% स्टाफ तिथंच असतो आणि इथले जे स्थानिक रोजगार आहेत इथल्या त्या स्थानिक रोजगारांना इथली धूळ भेटते, माती भेटते, सगळं काही भेटते, प्रदूषण भेटतो, परंतु मात्र नाही भेटत तो रोजगार. ही अत्यंत शोकाची बाब आहे आणि आम्ही त्याच उद्देशाने आलेलो आहोत की या इथल्या ज्या कंपनीला आम्ही येऊन निवेदन दिलेले आहे की महाराष्ट्राच्या शासनाचा जो नियम आहे, शासन निर्णय क्रमांक सालोरो 2008 प्रश्न क्रमांक 93 उद्योग 6 दिनांक 16 नोव्हेंबर 2008 अन्वये स्थानिक रोजगारांना 80% रोजगार द्यावा असा शासनाचा GR आहे. पण असे मात्र होत नाही. या शासनाच्या निर्णयाला, या शासनाच्या नियमाला धरून आम्ही इथे आलेलो आहोत आणि इथले जे स्थानिक बेरोजगार आहेत या स्थानिक बेरोजगारांना इथे रोजगार भेटण्यात यावा यासाठी आम्ही आज इथल्या कंपनीच्या मॅनेजरला निवेदन दिलेलं आहे आणि 8 दिवसाचं आम्ही त्यांना मुदत दिलेली आहे. जर 8 दिवसामध्ये इथल्या ज्या स्थानिक लोकांना यांनी समजा रोजगार दिला नाही तर भीम आर्मीच्या माध्यमातून इथे खूप मोठ्या स्वरूपाचं उग्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल आणि या आंदोलनाच्या माध्यमातून इथले सगळे काम बंद केलं जाईल. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाचे राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांवर कोसळत आहे तर दुसरीकडे केंद्र सरकारने निर्यात बंदी साठ्यांवर मर्यादा, वायदेबंदी, आयात शुल्क कमी करून बेसुमार आयातीचे निर्णय घेऊन सर्वच शेतीमालाचे भाव वाढले आहे. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत परंतु सत्तेत आलेल्या कोणत्याही पक्षाने या समस्या सोडविण्याचे प्रामाणिक प्रयत्न केलेले नाहीत. संपूर्ण राज्यामध्ये आज एक दिवसीय धरणे आंदोलनाचा कार्यक्रम ठेवलेला. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी आहे की सरकारने आयात निर्यातीच्या धोरणामध्ये बाजारात हस्तक्षेप करू नये. कधी आयात बंदी, आयात भरमसाठ तर कधी निर्यात बंदी करून जे शेतीमालाचे भाव पाडण्याचं काम सरकार करते आहे ते त्यांनी बंद करावं. दुसरी आमची मागणी आहे महत्त्वाची म्हणजे सरकारच्या या सर्व चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर उभा होते आहे आणि सरकार कर्जमाफीच्या थातूरमातूर घोषणा करते परंतु अजूनपर्यंत सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केलेला नाही आणि हे जे कर्ज निर्माण झालं आहे सरकारच्या चुकीच्या धोरणाने निर्माण झालं आहे. या शेतकऱ्याचा काही दोष नाही. तेव्हा सरकारनं सर्वांचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं ही दुसरी महत्त्वाची मागणी. आणि तिसरी महत्त्वाची मागणी म्हणजे या सरकारच्या यामध्ये शेतीसाठी जे काही आम्हाला वीज देते जाते ती पूर्ण दाबाची पूर्ण वेळ दिल्या जात नाही. कधी काही भागामध्ये 8 तास तर काही भागामध्ये 10 तास असा वीज पुरवठा करून शेतीच्या अन्न साखळी तयार करण्यासाठी तो अन्न सुरक्षा कायदा आहे आणि जो सरकारनं 2008 पासून अंमलात आणला आहे. पण शेतीला वीज न देता त्या अन्न सुरक्षा कायद्याचा भंग सरकारच करते आहे. याच्या बाबतीत कोणी काही बोलायला तयार नाही. म्हणून शेतकऱ्यांना शेतीसाठी जी वीज आहे ते पूर्ण दाबाची पूर्ण वेळ द्यावी ही आमची मागणी आहे. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है.
जनहित में जारी। काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। राजराव राजूर, पालम तालुका, जिल्हा परभणी येथील शेख असगर शेख मुसा यांचा मुलगा 2 वर्षांपूर्वी राव राजूर येथील नरेंद्रगिरी याने शाळेच्या मुख्याध्यापकाला शाळेवर शिपाई घेण्यासाठी विचारणा केली असता त्यांनी 5 लाख रुपयांची मागणी करून मुलास शिपायाची नोकरी देतो असे सांगितले, परंतु 2 वर्षे झाले तरी अजूनही काहीच नाही। त्याउलट विचारणा केली त्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक परभणी यांना 5 लाखाची फसवणूक झाल्याप्रकरणी निवेदन देण्यात आले आहे। हे निवेदन जिल्हाधिकारी परभणी यांना सुद्धा देण्यात आले आहे। एकतर माझे 5 लाख रुपये परत करा, नाही तर शिपाई म्हणून नोकरी द्या, असे या निवेदनात शेख असगर शेख मुसा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे। नरेंद्रगिरी शाळेतील मुख्याध्यापक सारंग पवार सर यांना 5 लाख रुपये दिले आणि शिपाईची नोकरी देतो म्हणून त्यांना शाळेवर घेण्यासाठी 5 लाख रुपये मागितले होते आणि ते 5 लाख रुपये त्यांनी दिल्यानंतर अजूनही त्यांच्या मुलाला त्यांनी शिपाई म्हणून घेतलेलं नाही। सरळ त्यांची फसवणूक केलेली आहे। आज ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आले होते आणि त्यांची फसवणूक झाली असं ते माध्यमाशी सांगत आहेत। आपल्यासोबत शेख असगर शेख मुसा आणि त्यांचा मुलगा आपल्यासोबत आहेत। काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। कलेक्टरचं नाव शेख असगर शेख मुसा, राहणार राव राजूर, तालुका पालम, जिल्हा परभणी येथील रहिवासी असून माझी नरेंद्रगिरी शाळेत माझ्या मुलाला घेतो म्हणून सारंग पवार यांनी आज रोजी 23/11/2022 पासून मला माझी फसवणूक केली। तरी मी माझ्या मुलाला शिपाई म्हणून घेत नाही। तरी त्याला बोला गेला तर सांगाय गेलो मी तर माझ्यावर मारायसाठी तयार आहे। पेन आणि पोळूसर दोघं जण इतकं परेशान करायलेत, नाहीतर मी माझे पैसे वापस कर बाबा, तू माझे गुन्हानं पैसे दे, असं करू नको। प्रेमानं त्याला बोलायलो मी तर बोला गेलो तर माझ्या अंगावर दोघं जण मारायसाठी आले। तरी कलेक्टर साहेबाला मी काल 16 तारखेला निवेदन दिलं, जिल्हा परिषदला बी निवेदन दिलं। आता हे निवेदन दिल्यावर आता मी SP साहेबाला बी निवेदन देणार आहे का तर ह्याच्यावर गुन्हे दाखल करा, नाही तर माझ्या मुलाला शाळेवर घे म्हणावं। नाही घेतलं तर मला पैसे परत दे का तर आम्ही ह्याच्यासाठी त्याला सांगितलं अशा पद्धतीनं तू कामं करू नको, विनाकारण नको आम्हाला परेशान करू नको। आमच्या परिस्थिती नाजूक असल्यामुळं आम्ही तुला पैसे दिलेत। माझी मुलं 4 मिस्त्री काम करतात, माझा एक मुलगा सर्व्हिसला आहे बँकेत। हे समजा याच्याकडून पोराला वानहंड्या लागायला म्हणून समजा पोराने मिळून त्याला 5 लाखाची आम्ही देणगी दिली। देणगी म्हणजे ते शाळा संस्थेला पैसे दिलेत आणि पैसे देते वेळेस 3 माणसं माझ्यासोबत होते। एक दिलीप साळवे, नंबर 2 आता का राहिला नाही, एक तर पैसे गेले, एक तर मुलगा रानोमाळ फिरायला, आता काय करणार ह्याच्या पलीकडे। धन्यवाद। सातपुते, राहणार परभणीतला रहिवासी असून सारंग सरांना पोहोचवून मला विनंती करतो की यानं 23/11/22 पासून आमचे पैसे वापरत आहेत। ठीक आहे, पैसे वापरा, प्रश्न पैसे वापरायचा नाही आहे, पण आमचा जो व्यक्ती होता, आमचा जो कॅन्डिडेट होता का नाही घेतला हा उद्देश त्याला इम्पॉर्टंट आहे। ठीक आहे, नाही घेतला तर वारंवार तुम्ही आमच्या घरी धमक्या द्यायलेत। आम्ही जर तुम्ही कलेक्टर ऑफिसला गेलो किंवा SP ऑफिसला गेलो, काही गोष्टी केल्या तर तुम्ही आमच्या घरामध्ये माणसं रात्री माणसं धाडायलेत, फोन लावायलेत, धमक्या द्यायलेत। आमचा पैसा द्या किंवा आमचा कॅन्डिडेट घ्या, आमची विनंती आहे। जर आमच्या सेटला जर काही झालं तर मग सारंग सर मग तुम्ही बघून घ्या। बुद्धलेणी सिक्युरिटी ॲक्शन कमिटी जिल्हा चंद्रपूरच्या वतीने आयोजित भद्रावती विजासन बुद्धलेणी येथे भदंत सुमन वन्नो यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत भद्रावती येथील ऐतिहासिक बुद्धलेणीवरील भगवान बुद्धाच्या मूर्ती तोडफोड प्रकरणात अजूनपर्यंत पोलिसांकडून आरोपींवर कारवाई करण्यात आली नसल्याने भद्रावतीत राज्य व देश पातळीवरील नामांकित भिक्खू संघाच्या व सामाजिक धार्मिक नेते यांच्या उपस्थितीत लाँग मार्च करण्याचे सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आहे। बुद्ध लेणीचं संरक्षण व्हावं या हेतूने सर्व उपासक उपासिकांनी आपली मनशा दर्शवली की आम्ही यामध्ये सहभागी होणार आणि आम्ही आमच्या या धार्मिक स्थळांची जोपासना करू, म्हणून या प्रकारे ही
सभा घेण्यात आली आणि जेवढे काही स्थळं धार्मिक स्थळं आहेत त्यांची जोपासना करण्याची जिम्मेदारी भिक्षू संघ, उपासक उपासिका संघ यांची या समाजातील सर्व लोकांची ही जिम्मेदारी आहे आणि ती जिम्मेदारी योग्य प्रकारे आम्ही पार पाडणार अशी सर्वांनी ग्वाही दिलेली आहे आणि योगदान देण्याचा संकल्प केलेला आहे. बाबासाहेबाला अनेक लोकांनी विद्वानांनी विचारलं की भारतामध्ये बुद्धाचा धर्म झाला याचा काय सबूत आहे, काय आहे का? तर बाबासाहेबांनी नेहमी हे उत्तर दिलं की भगवान बुद्धाचा धर्म झाला या भारतामध्ये याची निशाणी म्हणजे बुद्धाचे अवशेष, प्रतीक, विहार, लेण्या आणि जीवित असणारे जे त्याची जोपासना करणारे भिक्खू या प्रकारे हे जीवित असल्या कारणाने आणि त्याची सुरक्षा केल्यामुळे हे आजही आपल्याला 2500 वर्ष झाल्यानंतरही बघायला मिळतो. तर अशाच प्रकारे आपण सर्वांनी एकजूट होऊन संकल्प करूया की जे आमचे धार्मिक स्थळं आहे, जे अवशेष आहे, बुद्ध जीवित ठेवण्यासाठी, बुद्धाचा धर्म जीवित ठेवण्यासाठी या गोष्टींची जोपासना करणे अत्यंत आवश्यक आहे आणि ती जोपासना आपण प्रत्येकाने तन मन धनाने केली पाहिजे. अशी भगवान बुद्धांची मूर्ती, भगवान बुद्धांचे विहार आणि बाबासाहेबांचे पुतळे हे आमचे आदर्श स्थान आहे. या आदर्श स्थानावरच एक प्रकारची आतंकवादी कारवाई या पद्धतीने आमच्या श्रद्धास्थानाला संपवू शकतो आम्ही, हे आम्हाला सांगण्याची तयारी हे समाजकंटक करत आहे. आणि त्याला जर उत्तम लढा देऊ शकलो नाही आपण आणि तो लढा देण्यामध्ये जर आपण अक्षम ठरलो, सक्षम ठरलो नाही तर त्यांना वाटतं की एक दिवस या लोकांचं मनोबल कमी होणार आणि ते मनोबल कमी झाल्यामुळे हे लोक, आम्ही लोक यांच्यावर वरचढ होणार आणि भविष्यामध्ये बुद्ध धम्माला नाश करण्याचं काम आम्ही करू शकतो याची ही पूर्वतयारी आहे या लोकांची. आणि म्हणून आपण सर्व जेवढेही बाबासाहेबांचे अनुयायी आहे, भगवान बुद्धांचे अनुयायी आहेत, त्यांनी समाजकंटकांनी चालवलेल्या अशा आतंकवादी कारवायांना भगवान बुद्धांचे पुतळे, बाबासाहेबांचे पुतळे, भगवान बुद्धांचे विहार क्षतिग्रस्त करून ज्या कारवाया केल्या जात आहे ते आमच्या समाजाला कमकुवत करण्यासाठी आहे, बौद्ध समाजाला, बौद्ध भिक्षूंना कमकुवत करण्यासाठी आहे. बुद्धलेणी इथे भगवान बुद्धांची मूर्ती तोडण्यात आली, उद्ध्वस्त करण्यात आली. म्हणून आम्ही भद्रावतीकरांनी इथे डोक्यावर येऊन बघितल्यानंतर असं आमच्या लक्षात आलं की कोणतरी षडयंत्र करून ते पाडलेला प्रकार आहे. म्हणून मग आम्ही आंदोलन केलं. काही वेळासाठी आम्ही भद्रावती बंद केली, तहसीलदारांना निवेदन दिलं, पोलीस स्टेशनला निवेदन दिलं, परंतु आत्तापर्यंत 18 दिवस होऊन गेले, आत्तापर्यंत आरोपीला अटक केली नाही. आमची मागणी आहे की आरोपीला त्वरित अटक करावं, पण पोलीस प्रशासन हे दिरंगाई करत आहे अटकेसाठी. त्याकरिता आम्ही कलेक्टर, SP साहेब यांनासुद्धा निवेदन दिलं, पण अजूनपर्यंत त्यांनीसुद्धा कुठली दखल घेतली नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जर त्यांनी दखल घेतली नाही, आम्ही अल्टिमेटम दिलं आहे त्यांना, जर दखल न झाल्यास आम्ही मोठं आंदोलन या भद्रावती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आम्ही घेणार आहोत. त्याकरिता आम्ही चंद्रपूर जिल्ह्याची एक बुद्ध सिक्युरिटी ॲक्शन कमिटीची स्थापना केलेली आहे. त्या स्थापनेनुसार आज आम्ही जिल्ह्याची मीटिंग, 2-3 जिल्ह्याच्या मिटिंगा झाल्या आणि आज भद्रावती तालुक्यामध्ये मीटिंग लावलेली आहे. कोल्हापूर वी केअर आणि NGO संस्थेच्या वतीने 20 व 21 जानेवारी रोजी औषधी वनस्पतींचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आल्याची माहिती अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी पत्रकार परिषदेत दिली. इनोव्हेट क्लब ऑफ मिलेनियल्स कोल्हापूर, मंजिरी कपडेकर क्लासेस, यूथ अनेक्स, रोट्रॅक्ट कोल्हापूर झोन आणि हेल्पलाईन या संस्थेच्या सपोर्टने आपण 20 आणि 21 जानेवारी रोजी शहाजी कॉलेज कोल्हापूर इथे कंदमुळं व औषधी वनस्पतींचं एक भव्य असं प्रदर्शन भरवत आहोत. लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात या प्रदर्शनाला व्हिजिट करावं.
माहिती घ्यावी त्या सगळ्या कंदमुळांची आणि औषधी वनस्पतींची आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा जास्तीत जास्त वापर करावा या हेतूने आपण हे प्रदर्शन भरवत आहोत. मी विनंती करीन सर्व लोकांना की लेट अस गेट बॅक टू अवर रूट्स हा जो हे जे आमचं ब्रीदवाक्य आहे, आपल्या मुळांपर्यंत परत जाणं, हे जे याचं उद्देश आहे हे जास्तीत जास्त लोकांनी त्याच्यात इंटरेस्ट घ्यावा. आपले एन्सेस्टर्स, आपले पूर्वज जास्तीत जास्त निरोगी असायचे, जास्त वर्ष जगायचे, हे सगळे आपण फक्त चर्चा करण्यापुरतं मर्यादित आता राहिलेलं आहे. पण त्यांच्या आहारात काय होतं हे ऍक्च्युअल बघून ते परत त्यांच्या आहारात घ्यावं या दृष्टीने आपण हे एग्जिबिशन भरवत आहोत. हुआ बहू? उमा, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है, तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडी चषक 2024 चे क्रिकेट सामने खुले सामने होत असून आज या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन प्रकाश आंबेडकर यांनी केले असून यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी क्रिकेट प्लेयर यांची भेट घेत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटलाय. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी सिक्सर मारला आहे. इंडिया टीम मध्ये तुमच्या नावाची घोषणा आणखी झालेली नाही. माझी ना होणारच नाही कधी, कारण त्याच्यामध्ये फक्त असं 30 वर्षाच्या आतमध्ये खेळतात. आम्ही आता त्याच्या पार झालेलो आहोत. बाळासाहेब, तुम्ही स्वतःची टीम बनवणार का मग नंतर? अजिबात नाही. तुम्ही वाट पाहता लोक जे खेळतात त्याच्यामध्ये आनंद आपण घ्यायचा आणि त्याच्यामध्येच आपला आनंद मानायचा. सध्याच्या गढूळ वातावरणात सत्यशोधक चित्रपट समाजासाठी दिशादर्शक असल्याची भावना काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते व आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले. कमिटीच्या वतीनं आम्ही सगळेजण आज सत्यशोधक सिनेमा बघायला आलेलो आहोत. महात्मा ज्योतिबा फुलेंच्यावर आधारित हा अत्यंत वास्तवतेला धरून त्यांनी केलेल्या कार्याची माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न निलेशजी जलमनकर यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला आहे. आणि मला वाटते आजच्या या देशातल्या गढूळ वातावरणामध्ये, महाराष्ट्रातल्या गढूळ वातावरणामध्ये दिशादर्शक असा हा सिनेमा आहे, तो सगळ्यांनी पाहावा अशी आमची अपेक्षा आहे. कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज काँग्रेसचे आम्ही आमदार पदाधिकारी हा सिनेमा बघणार आहोत आणि 2 दिवसामध्ये 2 शो हे लोकांसाठी आम्ही मोफतपणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं दाखवणार आहोत. त्याचे पासेस जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ऑफिसमध्ये मिळणार आहेत आणि पूर्णपणे लोकांच्यापर्यंत हा विचार पोचावा आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला घडवण्यामध्ये ज्या कर्तृत्वान लोकांचा इतिहास आहे तो इतिहास आमच्या तरुण पिढी पुढे जावा हा उद्देश आमचा. नाही, 100% काश्मीर फाईलचा विषय आपण निघाला. मागच्या वेळी कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीमध्ये तो प्रचंड प्रमाणात दाखवण्याचा प्रयत्न झाला, परंतु कोल्हापूरची भूमी शाहू महाराजांची भूमी आहे, समतेची भूमी आहे आणि इथं ध्रुवीकरण चालत नाही हे अनेकदा कोल्हापूरकरांनी दाखवून दिलेलं आहे. आणि मला वाटतं हाच आमचा पाया आहे, तो पाया जपण्याचं काम आम्ही करणार. सत्यशोधक पिक्चर लावला, हा सत्यशोधक पिक्चर दाखवण्याचं आयोजन केलं. हा सर्वांनी येऊन बघावा. यामध्ये स्त्रीसाठी शिक्षणाची पहिली शाळा महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी केली आणि त्याचा आत्ता या पिढीला फायदा होतो. मुली शिकल्यात, बऱ्याच मुद्द्यावर पोहोचल्यात आणि आत्ताच्या गरज आहे महात्मा फुलेंची आणि सावित्रीबाई फुलेची. धर्मातून राजकारण केलं जातंय. ह्या पिक्चर प्रत्येकाने येऊन बघा.
धर्मातून राजकारण होत नाही, धर्म शिकवतो, धर्मात बंधन करायला लावत नाही, हा पिक्चरचा उद्देश आहे. आणि तेच महात्मा फुलेंनी खालच्या तळागाळापर्यंत शिक्षण दिलं आणि वर सगळ्या जातीला वर शिक्षण मिळाल्यामुळे ते प्रत्येक क्षेत्रात पुढे आले. आता तीच आहे, आता जो धार्मिक मुद्दा उचलून जातीभेद देशात वाढवतो तो बंद व्हावा आणि हा पिक्चर बघून हे बोध घ्यावा की काय आहे, स्वातंत्र्यासाठी लढले तेच परत लढायला नको आपण, हे पुढच्या पिढीने बघावं. हीच नमस्कार. तर खरोखर स्वतःवर संकट ओढवून ज्यांनी ही चळवळ उभी केलेली, ज्यांनी महिलांना सक्षम बनवलं, त्या आमच्या सावित्रीबाई फुले यांना आमचा मानाचा मुजरा. आणि खरोखरच सत्यशोधक हा पिक्चर बघण्यासारखा आहे. परिवार सगळ्यांनी तो आवर्जून पाहावा. आज जो महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरती सत्यशोधक पिक्चर आहे, जो आज आम्ही बघितला, म्हणजे आम्ही भावनिक झालेलो आहे. म्हणजे आपल्या पूर्वजांनी किती काही करून गेलं आणि ह्या पिढीला आम्ही वाचलो, आज मोठे झालो, मात्र पिक्चर स्वरूपामध्ये आज बघत असताना खऱ्या अर्थाने आमच्या सावित्रीनं, आमच्या मातेनं आमच्यासाठी काय भोगलं ते आम्ही बघितलं. आणि खरोखरच ते त्या काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात क्रांती ज्योती आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली, हे जे आम्हाला बघायला मिळालं बंटी साहेबांच्यामुळं. आज एक स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कशा पद्धतीनं शिक्षण पद्धती सर्वसामान्यांच्यापर्यंत कशी शिक्षणाची नोंदणी पोहोचवली आणि त्यासाठी महात्मा ज्योतिबा फुलेंचं काय आणि सावित्रीबाई फुलेंचं काय योगदान आहे ते पाहायचं असेल तर हा सत्यशोधक या ठिकाणी हा सिनेमा पाहणं गरजेचं आहे. आणि नुसतं सिनेमा पाहायचा विषय नाही आहे, यामध्ये किती अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागलं, समाजामधल्या उच्चभ्रू लोकांनी त्यांना किती त्रास दिला आणि कशा पद्धतीनं या शिक्षणाची गंगोत्री बंद पाडायचा प्रयत्न केला, याचं सविस्तर या ठिकाणी या सिनेमामधून आपल्याला पाहायला मिळेल. समाजामध्ये चांगल्या पद्धतीची जागृती, त्याचबरोबर समाजामध्ये कशा पद्धतीने शिक्षण आपण पोचवल्यानंतर हा समाजाचा स्तर कशा पद्धतीने उंचावेल आणि कशा पद्धतीने समाज पुढे जाईल या सिनेमामधून घेण्यासारखं. जय भीम मीडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.